वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या 9वी इंग्लिशच्या या तासिकेमध्ये. इन अवर प्रिव्हियस पिरियड वी हॅव स्टार्टेड द नेकलेस, सेकंड पार्ट ऑफ 1.5th lesson, the necklace. Now today we will finish the remaining part of part second. We are on page number 29. Up to now, we have seen that there is a girl named Matilda Loisel. She was fond of richness. She was fond of big mansion, but she don't get all these things. She was living a poor life. One day, her husband came to her and he handed over an invitation card to her. That was invitation for any program in educational ministry. When they visited that program and returned to their house, at that time Matilda found that she lost that costly diamond necklace, and they were decided to replace that diamond necklace with another one. And so they went to a jeweler and bought the same diamond necklace to replace it. After that, what happened, we will see now. मिस्टर लॉयझेल ठरवतो की आपल्याला तो जो नेकलेस आहे, मिसेस फॉरेस्टियरचा नेकलेस, तो परत द्यायचा आहे. आणि म्हणून तो त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी 18,000 फ्रँक्स ठेवलेले आहेत. ते 18,000 फ्रँक्स आणि अजून काही उधार घेऊन तो 36,000 फ्रँक्सचा एक नेकलेस घेऊन ते मिसेस फॉरेस्टियरला परत द्यायचं ठरवतात. आणि ॲज डिसाइडेड ही डीड बॉरो. जसं त्यांचं ठरलं होतं त्यानुसार तो काय करतो, तर ते पैसे तेवढे उधार घेतो. आणि ते पैसे उधार घेताना तो काय करतो, ही गिव्ह नोट्स, तो लिहून देतो. मेड रुइनस ॲग्रीमेंट, घातक आणि तोट्याचे असे करार तो लिहून देतो. डील्ड विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर म्हणजे सावकार. व्याजाने पैसे जे देतात ना त्यांना सावकार, त्यांना मनी लेंडर असं म्हणतात. अनेक मनी लेंडरकडनं तो पैसे विकत घेतो, पैसे त्यांच्याकडनं उधार घेतो आणि त्यांना रुइनस आणि घातक असे ॲग्रीमेंट्स, करार तो त्याच्या बदल्यात लिहून देतो. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस अँड लेड डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रँक्स. मग हरवलेला नेकलेस जसा होता ना, सेम तसा नेकलेस घेण्यासाठी म्हणून तो कोणाकडे जातो, त्या ज्वेलरकडे जातो आणि त्याच्या काउंटरवरती तो 36,000 रुपीज, माफ करा, फ्रँक्स ठेवतो. 36,000 फ्रँक्स, त्यातले 18,000 फ्रँक्स हे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी म्हणून सोडलेले असतात आणि उरलेले 18,000 फ्रँक्स तो काय करतो, तो अनेक मनी लेंडर्सकडनं उधार घेतो आणि ते 36,000 फ्रँक्स जे असतात ते तो त्या ज्वेलरकडे घेऊन जातो आणि तो नेकलेस त्याच्याकडनं घेतो. ही बॉरोड नियरली 18,000 फ्रँक्स फ्रॉम द मेनी मनी लँडर्स अँड फायनली दे व्हिजिटेड द ज्वेलर अँड दे बॉट दॅट नेकलेस. वेन मॅडम लॉयझेल टूक नेकलेस बॅक, जेव्हा मॅटिल्डा त्या मॅडम फॉरेस्टियरला तो नेकलेस परत द्यायला जाते ना, तेव्हा काय होतं, वेन मॅडम लॉयझेल टूक द नेकलेस बॅक, मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली, अत्यंत थंडपणे फॉरेस्टियर त्या मॅटिल्डाला म्हणते, काय म्हणते, यू शुड हॅव रिटन इट सूनर, आय माइट हॅव नीडेड इट. मला त्याची कदाचित गरज पडली असती, म्हणून तू मला तो कसा द्यायचा होता, लवकर परत द्यायचा होता. And then from then on
आणि त्या दिवसापासून काय सुरू होतं, फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ व्हेरी पुअर. त्यानंतर काय झालं, त्यानंतर मॅडम लॉयझेलला गरिबीचं आयुष्य कसं असतं. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. दरिद्री लोकांचं आयुष्य कसं असतं ते आयुष्य आता या मॅडम लॉयझेलच्या नशिबी आलं. बट शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. पण त्या गरिबीमध्ये सुद्धा तिने तिचं काम धीराने केलं. काय काम केलं तिने, द ड्रेडफुल डेट मस्ट बी पेड. ड्रेडफुल डेट म्हणजे कर्ज. तो जो कर्जाचा डोंगर जो होता ना तो त्यांना परत करायचाच होता. तो हार घेण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक सावकारांकडनं कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज त्यांना फेडायचंच होतं. शी वुड पे इट. दे डिसमिस्ड देअर मेड. पहिलं त्यांनी काम काय केलं तर त्यांच्याकडे जी मोलकरीण यायची काम करायला तिला त्यांनी काय केलं, कामावरनं काढून टाकलं. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. लॉजिंग्स म्हणजे राहण्याचं घर. त्यांचं राहण्याचं घर जे होतं ना ते त्यांनी बदललं आणि ते मोठं घर सोडून ते एका छोट्याशा घरात राहायला गेले, एका छपराच्या घरात राहायला गेले. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. एक छोटंसं छपराचं घर त्यांनी भाड्याने घेतलं. शी केम टू नो द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क. ड्रजरी कष्टाचं काम जे असतं ना ते काय असतं ते तिला आता समजलं. द ओडियस लेबर ऑफ द किचन. किळसवाणी आणि कंटाळवाणी कामं जी असतात किचनमधली ते तिच्या लक्षात यायला लागले. की तिला आता समजायला लागलं की किचनमधलं काम किती त्रासदायक, किती कंटाळवाणी असतं. शी वॉश्ड द डिशेस. तिने घरी भांडे घासले. द डर्टी लिनन. कपडे ती स्वतः धुत होती. शी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. घरामधला कचरा जो असतो ना ती रोज सकाळी खाली रस्त्यावरती कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायला न्यायला लागली. अँड कॅरीड अप द वॉटर. आणि पाणीसुद्धा नळावरून वरती भरून आणायला लागली. स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग. लँडिंग म्हणजे पायरीचा टप्पा. प्रत्येक पायरीच्या टप्प्यावरती ती थांबत होती. कशासाठी थांबत होती ती, टू कॅच हर ब्रेथ. श्वास घ्यायसाठी ती थांबत होती. कारण ते कष्टाचे कामं तिने यापूर्वी केलेले नव्हते आणि आता ते करावे लागत होते. अँड ड्रेस्ड लाईक अ कॉमनर. एका सामान्य स्त्रीसारखे ती कपडे पण वापरत होती. शी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट. बार्गेन घासाघीस करणे, किंमत कमी करणे. मार्केटमध्ये काही विकत जर ती घ्यायला गेली तर तिला घासाघीस करावी लागत होती. कॉरल अँड फेस इन्सल्ट. तिला कधीकधी भांडावं लागायचं, कधीकधी फेस इन्सल्ट्स, कधीकधी अपमान तिला सहन करावा लागायचा. कशासाठी, ओव्हर एव्हरी मिझरेबल सू. सू म्हणजे हे एक फ्रेंच नाणं आहे. अत्यंत कमी किमतीचं असं हे फ्रेंच नाणं आहे. मग प्रत्येक सू वाचवण्यासाठी म्हणून तिला काय करावं लागत होतं तर भांडावं लागत होतं किंवा प्रसंगी तिला इन्सल्ट्स, तिला अपमानसुद्धा सहन करावे लागत होते. अशा सगळ्या कॉमनर थिंग्स आता या मॅटिल्डाला कराव्या लागत होत्या की ज्या तिला अत्यंत संताप होता, की जे तिला करायचं नव्हतं कधीच. अशी कामं तिला आता नाईलाजाने करावे लागत होते. तिला हे सगळं का करावं लागत होतं, कारण आवश्यकता नसताना तिने काय केलेलं होतं, तिच्या मैत्रिणीकडनं तो डायमंड नेकलेस आणलेला होता आणि निष्काळजीपणे तिने तो हरवून टाकला. आणि आता तो हार मैत्रिणीला तिने विकत घेऊन दिला. त्यासाठी पैसे उधार घेतले आणि आता घरखर्च चालवण्यासाठी म्हणून आणि तो कर्जाचा डोंगर परत फेडण्यासाठी म्हणून त्यांना काय करावं लागत होते, त्यांना काबाड कष्ट करावे लागत होते. सो देअर इज अ मॉरल हिअर फॉर अस. इथे एक छोटं आणि खूप महत्त्वाचं मॉरल आहे आपल्यासाठी आणि ते असं की काही गोष्टी ज्या असतात ना, इथं दोन मॉरल आहेत. पहिलं मॉरल कोणतं आहे की माणसाने केअरलेस असू नये. आपल्या स्वतःच्या गोष्टी माणसाने कशा काळजीपूर्वक सांभाळल्या पाहिजेत. आणि दुसरं मॉरल असं आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडनं, दुसऱ्याकडनं खूप किंमतवान, खूप मौल्यवान अशी वस्तू जर आपण घेतोय तर ती आपण सांभाळून ठेवली पाहिजे.
आहे त्यातच आपण समाधान मानलं पाहिजे. म्हणजे असं संकट जे आहे ना ते व्यक्तीवरती ओढवत नाही. हे 2 महत्त्वाचे मॉरल्स इथे आपल्याला शिकायचे. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स. दर महिन्याला त्यांना कर्ज जे आहे ना ते परत करावं लागायचं. रिन्यू अदर्स. जुनं कर्ज फेडण्यासाठी त्यांना नवीन कर्ज पण घ्यावं लागायचं, कारण कर्ज त्यांना अत्यंत छोट्या कालावधीसाठी मिळत होतं. आणि म्हणून अजून पुढचा वेळ वाढवून मिळावा म्हणून ते काय करत होते की जुनं कर्ज फेडण्यासाठी म्हणून नव्याने कर्ज घेत होते. हर हजबंड वर्कड एक्स्ट्रा. मिस्टर लॉयझेल काय करत होता बिचारा, ते सगळं कर्ज फेडण्यासाठी तो एक्स्ट्रा काम करत होता, थोडं जास्तीचं काम करत होता. एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समन. एका व्यापाऱ्यासाठी तो रोज संध्याकाळी काय करायचा, अकाउंटची कामं त्याच्यासाठी तो करून द्यायचा. दिवसा वेगळं काम करायचा तो, आणि संध्याकाळी एका ट्रेड्समनकडे जाऊन तो त्याचं काय करायचा, अकाउंट्स सेटल करायचा. अँड ऑफन लेट इन टू द नाईट ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous अ पेज. आणि अजून तिसरं काम तो काय करायचा, तर रात्री तो उशिरा जागून एक हस्तलिखित तो लिहायचा, मॅन्युस्क्रिप्ट. आणि त्या हस्तलिखित लिहिण्याच्या बदल्यात त्याला किती पैसे मिळायचे, एका पेजसाठी 5 sous, 5 sous फॉर अ पेज. इतके कमी पैसे त्याला त्या मॅन्युस्क्रिप्ट लिहिण्यासाठी म्हणून मिळायचे. अशी सगळी मेहनत हा मिस्टर लॉयझेल करत होता. दिवसभरातनं तो 3 कामं करायचा. दिवसा वेगळं काम करायचा, संध्याकाळी एका ट्रेड्समनकडे तो अकाउंट सेटल करण्यासाठी म्हणून जायचा, अकाउंटचे कामं करण्यासाठी म्हणून जायचा, आणि रात्री उशिरापर्यंत जागून तो काय करायचा, एक मॅन्युस्क्रिप्ट जी होती ना ती हस्तलिखित लिहिण्याचं काम करायचा, आणि त्याच्या बदल्यात त्याला अत्यल्प पैसे मिळायचे. सू हे फ्रान्समधलं अत्यल्प असं छोटंसं कमी मूल्य असलेलं हे चलन आहे. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. आणि त्यांचं हे कष्टप्रद असं जीवन जे होतं ना ते किती वर्ष चाललं, 10 वर्ष हे कष्टाचं जीवन त्यांनी जगलं. हे हाल त्यांनी 10 वर्ष भोगले. ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग इवन द इंटरेस्ट. आणि या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी जेवढं कर्ज घेतलं होतं ना तेवढं सगळं कर्ज त्यांनी विथ इंटरेस्ट, व्याजासहित त्यांनी परत केलं. आणि आता 10 वर्षानंतर व्हॉट चेंजेस वेअर डन देअर. या 10 वर्षानंतर कोणकोणते बदल झालेले होते. आफ्टर दिस 10 years मॅडम लॉयझेल लुक्ड व्हेरी ओल्ड नाव. मॅडम लॉयझेल आता म्हातारी दिसायला लागली होती, कारण या 10 वर्षात तिने भरपूर कष्ट केले होते. ऑफन शी ब्रूडेड ओव्हर द पास्ट. ब्रूडेड खंत करणे, कुडणे. पास्ट भूतकाळाचा विचार करून ती कुढत होती. ती काय विचार करत होती, व्हॉट वुड हॅव हॅपन इफ शी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. तो नेकलेस जर त्यांनी हरवला नसता तर आयुष्य कसं राहिलं असतं, असा विचार करून ती कुडायची. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. आयुष्य किती विचित्र आहे असा विचार ती करत होती. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड. म्हणजे सर्वनाश होणे किंवा अधोगती होणे. एखाद्या व्यक्तीची जर अधोगती व्हायची असेल तर किती छोटंसं कारण पुरतं. तो डायमंड नेकलेस हरवला आणि यांची अधोगती झाली. किती छोट्याशा कारणाने त्यांची 10 वर्ष वाया गेली. ऑर सेव्ड. किंवा जर तो नेकलेस सापडला असता तर ही जी 10 वर्ष त्यांची अत्यंत कष्टप्रद गेली, ती कष्टामध्ये त्यांची 10 वर्ष गेली नसती. म्हणून मग मिसेस लॉयझेल ना ती विचार करते. काय विचार करते मॅटिल्डा, हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल, हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेव्ड. आयुष्य किती विचित्र आहे याचा विचार मॅटिल्डा करते. छोट्याशा गोष्टीमुळे व्यक्ती हा रुईन पण होतो आणि तो सेव्ड पण होऊन जातो. अधोगती पण होते किंवा त्याची उन्नती पण होते, त्याचा विकास पण होतो. नाउ वी आर ऑन पेज नंबर 30. पेज नंबर 30 आपण आता बघतोय. नाउ ऑल द डेप्ट वेअर रिपेड बाय लॉयझेल फॅमिली. आता लॉयझेल फॅमिलीने
सगळं कर्ज जे आहे ते फेडून टाकलेलं आहे. 10 वर्षाचा काळ उलटलेला आहे. मॅटिल्डा वॉज लुकिंग व्हेरी ओल्ड नाव. मॅटिल्डा आता म्हातारी दिसायला लागलेली आहे. आणि काय होतं पुढे? वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द शॅम्स एलिझे. नाव शॅम्स एलिझे इज द नेम ऑफ अ एरिया. एका एरियाचा हे नाव आहे. त्या शॅम्स एलिझेमध्ये एका रविवारी ही मॅटिल्डा चालत होती. सडनली शी सॉ मॅडम फॉरेस्टियर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. या मॅटिल्डाला कोण दिसला? शी सॉ सडनली मिसेस फॉरेस्टियर. तिची ती बाल मैत्रिणी, जिचा नेकलेस तिने परत घेतलेला होता, नेकलेस तिला परत विकत घेऊन दिलेला होता, ती फॉरेस्टियर तिला दिसली. आणि ती फॉरेस्टियर अजूनही पूर्वीसारखीच दिसत होती. मॅटिल्डा मात्र म्हातारी झालेली होती. मॅडम लॉयझेल फेल्ट इमोशनल. आणि तिला पाहिल्यानंतर मॅडम लॉयझेल इमोशनल झाली. कारण ती फॉरेस्टियर तीच कारण होती. तिने तो हार दिलेला होता हिला आणि तो हार परत करण्यासाठी म्हणून त्यांनी अत्यंत कष्ट सहन केलेले होते. म्हणून ती इमोशनल झाली आणि विचार करायला लागली. शी वॉज स्टार्टेड टू थिंक. ती काय विचार करत होती? शुड शी स्पीक टू हर? तिच्याशी बोलायचं का? येस, ऑफकोर्स. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वुड टेल हर ऑल. वाय नॉट? सगळं कर्ज त्यांनी परत केलेलं होतं आणि मग जे घडलंय ते ह्या मिसेस फॉरेस्टियरला का सांगू नये असा विचार तिने केला आणि ती तिच्याजवळ बोलायला गेली. शी वेंट टू हर. मॅटिल्डा त्या मिसेस फॉरेस्टियरजवळ गेली आणि तिच्याशी उद्देशून ती बोलली, गुड मॉर्निंग जिनी. नाव जिनी इज द नेम ऑफ मिसेस फॉरेस्टियर ऑफ चाइल्डहूड. बालपणाचं तिचं जिनी हे नाव होतं. द अदर ॲस्टोनिश्ड. आणि जेव्हा मिसेस फॉरेस्टियरने ते ऐकलं की कोणीतरी एक स्त्री तिला तिच्या बालपणाचं नाव घेऊन बोलते, द अदर ॲस्टोनिश्ड. ॲस्टोनिश्ड म्हणजे आश्चर्यचकित झाली. सरप्राइज्ड. का सरप्राइज झाली ती? टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमन. फॅमिलियरली, अत्यंत ओळखीचं, अत्यंत जवळकीचं हे नाव होतं. तिचे बालपणी तिचे घरची किंवा तिच्या मैत्रिणी तिला हाक मारायच्या. त्या नावाने कोणीतरी एक स्त्री हाक मारते म्हणून ती आश्चर्यचकित झाली आणि तिने या मॅटिल्डाला ओळखलं नाही. डिड नॉट रेकग्नाइज हर. शी स्टॅमर्ड. अडखळत बोलली ती, बट मॅडम आय डोंट नो. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. मिसेस फॉरेस्टियर मॅटिल्डाला बोलली की मॅडम तुम्ही मिस्टेक करत असाल, मी काही तुम्हाला ओळखलं नाही. मग मॅटिल्डा तिची ओळख करून देते. नो, आय एम मॅटिल्डा लॉयझेल. ती सांगते तिचं नाव की मॅटिल्डा लॉयझेल आहे. मग आता इथे पुन्हा मिसेस फॉरेस्टियर आश्चर्यचकित झाली. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ती आश्चर्याने किंचाळली. ओ माय पुअर मॅटिल्डा, हाऊ यू हॅव चेंज्ड. इतका मोठा बदल मॅटिल्डा तुझ्यामध्ये कसा काय झाला? येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम्स. मग मॅटिल्डा उत्तर देते की आय हॅव हॅड सम हार्ड टाइम्स. हार्ड टाइम्स, अत्यंत कठीण असा काळ माझा गेला म्हणे. आय लास्ट सॉ यू. जेव्हा मी शेवटचं तुला भेटली होती ना त्याच्यानंतर माझा खडतर काळ जो आहे ना तो सुरू झाला. अँड मेनी मिझरीज. अनेक दुःख माझे सुरू झाले. अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि हे सगळं कुणामुळे झालं तर तुझ्यामुळे झालं असं मॅटिल्डा त्या फॉरेस्टियरला सांगते. फॉरेस्टियर आश्चर्याने विचारते, मी? हाऊ कॅन दॅट बी. माझ्यामुळे तुझा कठीण काळ कसा काय सुरू झाला म्हणे. तुझ्या दुःखाचं कारण मी कसं काय होती असं मिसेस फॉरेस्टियर या मॅटिल्डाला विचारते. मॅटिल्डा ॲन्सरिंग अगेन, यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू विअर टू द मिनिस्ट्री पार्टी. मिनिस्ट्री पार्टी, त्या मंत्रालयातल्या पार्टीसाठी तू मला जो डायमंड नेकलेस दिला होता तो तुला आठवतो का म्हणे. तिने त्या फॉरेस्टियरला विचारलं. मग फॉरेस्टियर उत्तर देते की यस, वेल, मला ते आठवतं आहे म्हणे चांगलंच. मॅटिल्डा ॲन्सर्ड, वेल, आय लॉस्ट इट. मी तो हरवून टाकला होता म्हणे. असं उत्तर या मॅटिल्डाने तिला दिलं. मॅडम फॉरेस्टियर नाव आस्क हर. आता मॅडम फॉरेस्टियर पुन्हा आश्चर्यचकित झालेली आहे.
ते आता विचारते मॅटिल्डाला, व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक? तुला असं म्हणायचं आहे का की तू तुम्हाला परत विकत आणून दिला? मॅटिल्डा answered, I brought you back another exactly like it. मी सेम तसाच हार तुला परत विकत आणून दिला. And it has taken us 10 years to pay for it. आणि त्याची किंमत चुकवायला आम्हाला लगभग 10 वर्ष लागले. It has taken 10 years to repay the debt for that necklace. तो नेकलेस आम्ही जो विकत घेतला त्याचं कर्ज परत करायला आम्हाला 10 वर्ष लागले. इट वॉजंट इझी फॉर अस. अत्यंत जड गेलं ते आम्हाला. आमच्यासाठी तो काळ कसा होता? व्हेरी हार्ड असा तो काळ होता. वी हॅड व्हेरी लिटल, थोडंफार होतं आमच्याकडे. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आम्ही ते सगळं कर्ज चुकवलं म्हणे आता, आणि मी आता कशी आहे? ग्लॅड आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन्ड. मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन्ड. अचंबित झाली. मॅडम फॉरेस्टियर अचंबित झाली. यू से यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. म्हणजे तू माझा हार परत करण्यासाठी दुसरा डायमंड नेकलेस विकत घेतला का? मॅटिल्डा उत्तर देते, येस, यू डोंट नोटिस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. हां, तुझ्या ते लक्षात नसेल आलं, कारण मी जुन्या हार सारखाच तो नवीन हार विकत घेतला होता. And she smiled with proud and innocent pleasure. Proud and innocent pleasure. Proud, अभिमान, innocent, निरागस. तिने अभिमानाने निरागसपणे हसून उत्तर दिलं की हो. आता मॅडम फॉरेस्टियर पुन्हा आश्चर्यचकित झालेली आहे, कारण इथं खूप मोठी चूक झालेली आहे. आणि ती चूक आता मिसेस फॉरेस्टियर या मॅटिल्डाला सांगते. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूव्ड. खूप दुःख झालं तिला. टूक बोथ हर हँड्स. तिने मॅटिल्डाचे दोघं हात तिच्या हातात घेतले आणि मॅटिल्डाला तिने सांगितलं. काय सांगितलं मॅटिल्डाला? ओ माय पुअर मॅटिल्डा, माइन वॉज ॲन इमिटेशन. इमिटेशन, नकली दागिना. माझा जो दागिना होता ना म्हणे, तो नकली होता. इट वॉज वर्थ 500 फ्रँक्स ॲट मोस्ट. त्याची किंमत किती होती म्हणे? जास्तीत जास्त फक्त 500 फ्रँक्स इतकी होती. आणि या लॉयझेल कुटुंबाने या फॉरेस्टियरला किती रुपयाचा, किती फ्रँक्सचा तो नेकलेस आणून दिला होता? 36,000 फ्रँक्सचा तो नेकलेस आणून दिलेला होता. आणि 10 वर्ष त्या नेकलेससाठी घेतलेलं कर्ज ते चुकवत होते आणि कष्टाचं आयुष्य जगत होते. इथे ही स्टोरी संपलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीतून शेवटीसुद्धा एक गोष्ट आपल्याला विचार करायला लावते. विचार करायला ती अशी लावते की कोणतीही कृती करायच्या अगोदर ना 4 लोकांना विश्वासात घ्यायचं. जर या लॉयझेल कुटुंबाने या मिसेस फॉरेस्टियरला जाऊन जर सांगितलं असतं की असं असं झालंय, वी लॉस्ट युअर नेकलेस अँड प्लीज यू टेल अस हाऊ मच इट कॉस्टेड. आम्ही तुझा हार हरवला आहे आणि तो किती रुपयाचा आहे ते तो आम्हाला सांग. आणि असं म्हणून जर त्यांनी जे झालं आहे ते मिसेस फॉरेस्टियरला सांगितलं असतं तर त्यांचे एवढं दुःख त्यांना सहन करावं लागलं नसतं आणि ती छोटीशी चूक या लॉयझेल कुटुंबाला महागात पडली. हा जो लेसन घेतलेला आहे हा कशातनं घेतलेला आहे? हा गाय द मोपासा. दिस इज द नेम ऑफ अ रायटर. गाय द मोपासा, द नेकलेस. ही कादंबरी लिहिली त्यांनी. त्या कादंबरीतून हा एक छोटासा लेसन आपल्यासाठी इथे दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ झाला आहे आपला. इथे तुम्हाला मी छोटासा स्वाध्याय इथं देतोय. पेज नंबर 31वर जी पहिली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही ह्या भागावरती स्वाध्याय म्हणून लिहायचं आहे. आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये भेटूया.